दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला। मी वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसतंय की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली। ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्षलवाद ऑल टाइम लो आहे। परवा देखील 2 मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलंय आणि आता डीप मध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे। पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे, ती होताना दिसते। पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोली सारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत। आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज मला दिसतायत, ज्या येऊन राहिलेल्या आहेत, त्यातनं विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत। हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत। हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल, पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल। एकूणच केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराज सिंग चौहान साहेब आले होते आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला 20 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहेत। हा देशातला रेकॉर्ड आहे। म्हणजे अनेक राज्यांना 10 वर्षात देखील 20 लाख घरं मिळालेली नाहीत। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण 2022चं जे टार्गेट ठेवलं होतं ते एससीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं। ते टार्गेट आपण पूर्ण केलं, पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एससीसीची यादी अपूर्ण आहे। म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे, 2011ची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या। आणि मग 2018-19ला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं, ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे। या 26 लाखापैकी जवळपास 20 लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे। आणि हे करत असताना मी केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात 10% हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे। त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबातल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ।